लक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक तसेच समाजसेवक भागवत काळे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सामाजिक बांधिलकी, विकासाची दूरदृष्टी आणि जनसेवेचा ध्यास जपत भागवत काळे यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी त्यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा गौरव करण्यात आला। उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत वाढदिवसाचा आनंद उत्साहात साजरा केला। आज आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील माझे ज्येष्ठ सहकारी, माझे ज्येष्ठ मित्र, माझे ज्येष्ठ बंधू, आदरणीय समाजसेवक भागवतजी काळे साहेब यांचा 50वा वाढदिवस। आणि तसं पाहिलं तर दरवर्षी आम्ही काळे साहेबांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। आणि कारण त्यांचं कार्य आज माझ्या खांद्याला खांदा लावून आज समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगले काम ते करत असतात। त्यामध्ये स्वामी समर्थ जयंती असेल, हरिनाम सप्ताह असेल, हळदी कुंकू असेल, सत्यनारायणाच्या पूजा असतील, विद्यार्थ्यांचा आदर सत्कार असेल, या प्रत्येक कार्यामध्ये कोणाचं मेडिकल इश्यू असेल, कोणाचं ॲडमिशन असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य चांगलं आहे। आणि त्या कार्यामुळे आज तुम्ही बघताय की खूप मोठ्या प्रमाणात जनता इथे त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावलेली आहे। मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं आयुष्य, त्यांचे कारकीर्द उत्तरोत्तर प्रगतिमय हो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। खरं तर असे भाग्याचे क्षण थोड्या लोकांनाच मिळतात, कारण आई वडिलांच्या साक्षीने त्यांचा आज 50वा वाढदिवस साजरा होतोय। विविध क्षेत्रातील, विविध पक्षातील विविध घटक या ठिकाणी वाढदिवसाला हजर होते। हा फार मोठा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि पुढची कारकीर्द त्यांची तेजोमय आहे, म्हणून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार। थँक्यू। व्यवसायामध्ये अतिशय मेहनत करून त्यांनी त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय उभारलेला आहे। त्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचं आज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि व्यवसायामध्ये उभारी घेता असताना त्यांनी समाजाच्या कार्यामध्ये भाग घेऊन समाजामध्ये उभारी घेतलेली आहे। त्यामुळे दोन्हीकडे त्यांना यश लाभलेलं आहे। आज मी 50व्या वर्षात पदार्पण करून आज मी स्वतःचं भाग्य समजतो की आज माझा वाढदिवस साजरा करताना माझे आई वडील माझ्या सोबत आहेत, मला शुभ आशीर्वाद दिले। त्याच्यामुळे मी माझ्या एवढा भाग्यवान असं कोणी नाही असं मी स्वतःला समजतो। आणि जो काही कार्यक्रम आज जो माझा वाढदिवस साजरा केला, सकाळपासून उपक्रम असे होते की सकाळी उठल्याच्या नंतर स्वामींच्या आरतीचा एक मान असतो, तो मान होता। त्यानंतर वृक्षारोपण होतं। त्यानंतर हॉस्पिटलमधील गरजू पेशंटला आपण जाऊन थोडीफार काय असेल फळांची मदत केली। आणि संध्याकाळी जे शैक्षणिक 10वी 12वी मुलं उत्तीर्ण झाले त्यांना एक छोटंसं बक्षीस म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम केलं। नाही, पुढला माझा संकल्प असा आहे की समाजकार्याचा वसा हाती घेतलेला आहे आणि ते समाजकार्याचा वसा हा माझा शेवटपर्यंत राहील। आणि राजकारणात येईल न येईल हा पुढला भाग राहिला, पण माझ्या माध्यमातून, माझ्या सहकार्याच्या माध्यमातून इथल्या स्थानिक रहिवाशांनी व माझे गुरु हरिभक्त परायण शेवाळे महाराज व माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने आज ही जी 50 वर्षाची घोडदौड मी इथपर्यंत चांगल्या परीने गाठली आणि येथील स्थानिक रहिवाशांनी खूप खूप मला आपलंसं म्हणून समजून घेतलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथले ज्येष्ठ नगरसेवक माननीय संदीपदादा म्हात्रे, रॉबिन शेठ मडवी, शंकरराव मोरे हे ज्येष्ठ नगरसेवक मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले। आणि इथल्या जेवढे स्थानिक रहिवासी आहेत सर्व माझी मित्रमंडळी आणि त्यांच्या समूहात माझा 50वा वाढदिवस साजरा होतो, त्याचा एवढा आनंद मला नाहीये। इथे स्थानिक आज बघितलं गेलं तर तुमच्या प्रेमापोटी आज मोठ्या प्रमाणात लाभली आहे, त्यांना काय संदेश द्याल आणि त्यांच्यासाठी काय कार्य कराल पुढे देखील? मी मॅडम पहिल्यापासून माझा एकच आहे की सामाजिक वसा जो हातात घेतलाय सामाजिक कार्य करण्याचा, त्या हेतूने कुठलंही कार्य असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, हॉस्पिटल क्षेत्रातला असेल, आरोग्याच्या क्षेत्रातला असेल,
अशा कुठल्याही याने मी स्थानिक ज्या रहिवाशांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा माझ्यानी प्रयत्न करतो. की माझ्याकडून नाही झाल्या नगरसेवकाकडून नाही झाल्या आमदाराकडे जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण कसे आभार मानाल आपल्या लोकांना? मी आभार मानणं एवढा तर मला असं वाटत नाही की मी त्यांचे आभार मानेन आणि मी कुठेतरी कमी होईल असं नाही आहे. कारण त्यांचे आभार मानण्यासारखी जागाच नाही, एवढे त्यांचे आभार मानायचे. कारण त्यांनी आज या 50व्या वर्षात मला जी साथ दिली त्या साथीने इथल्या स्थानिक मी एक अनोखी खेडेगावातून इथं येऊन आज आपला एक लक्ष्मी एंटरप्राइजेस या नावाचा व लक्ष्मी युवा प्रतिष्ठान या नावाचा ठसा उमटून हे समाजकार्य करत आहे. आणि त्यांची खरोखर मला प्रत्येकांची इथल्या स्थानिक माझे जे मित्रमंडळी असतील सगळ्यांची खूप सहकार्य असतं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.